हरिभाऊजी राठोड, माझे ज्येष्ठ बंधू राजेश भैया, या ठिकाणी आमच्या पोहरादेवीची अस्मिता, ज्याच्यासोबत बंजारा समाजाची अस्मिता जोडली गेलेली आहे, असे पोहरादेवीचे महंत सुरजी महाराज या ठिकाणी जे आवर्जून आपल्याशी संवाद साधणार आहेत असे सूर्यवंशीजी, विशेष करून या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे, या वसंत विचारमाला किंवा वसंत विचारधारा महाराष्ट्र राज्य, त्याच्यामध्ये राजेश भाऊ आणि त्यांच्या सोबतची सर्व टीम आणि या ठिकाणी आपण बसलेले सर्व बंधू, कारण भगिनी नाहीच आहे, मी एकटीच महिला दिसतीये, त्याच्यामुळं सर्व बंधूच. पहा की आज आपण पाहतो आहोत की जसं या ठिकाणी निलेश भाऊंनी मांडलं, विचार मांडले, डॉक्टर अशोक पवार माझे जे पती आहेत त्यांनी पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्याविषयीचं भाष्य केलं आपणासमोर. आणि विशेष करून आज आपली अस्मिता जोपासण्यासाठी जे उपस्थित राहिले ते आदरणीय पटोले साहेब. म्हणजे बघा की जसं आपण म्हणतो की आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव नाही इतर समाजांना, कारण जर इतर समाजांना नसतं तर पटोलेजी आज या ठिकाणी राहिले नसते, कारण त्यांना माहिती आहे की बंजारा समाज काय आहे. हा जो बंजारा समाज आहे, तर मला आल्याबरोबरच राजेश भाऊ म्हणाले की ताई आज तुम्हाला ऐकायचं. म्हणजे पहिल्यांदाच मी वसंतराव नाईकांवर व्याख्यान देण्यासाठी आपणासमोर उभी आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज वसंतराव अभ्यासताना आम्ही त्यांच्या कोणत्या कोणत्या पैलूचा अभ्यास केला पाहिजे. मी बॅनर जेव्हा पाहिलं तर मी राजेश भाऊंचं कौतुक केलं. राजेश भाऊंनी सहज म्हणाले की हे सरांची ऍक्टिव्हिटी आहे, गोविंद भाऊंची, बरोबर ना. तर एवढे काम करणारा व्यक्ती आमच्या समाजात तेव्हा होऊन गेला, ज्यांना म्हणतोय आपण गर्वाने की त्यांनी 11 वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री पद उपभोगलं आणि ज्यांनी समाजाला नाही, नुसतं बंजारा समाजाला नाही तर इतर समाजांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं, ज्यांनी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आणि त्या आपल्या महाराष्ट्रातच नाही, ज्या देशभर त्या योजना आजही तशाच अवस्थेत अजूनही चालू आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी जो विचार केलेला तो आजही, आज आपण 21व्या शतकात वावरतो आहे, तर 21व्या शतकात सुद्धा त्याच पद्धतीने जर लागू होत असेल तर आमचा नेता किती द्रष्टा होता याचा विचार करण्याची आज आम्हाला गरज आहे. जर ह्या सगळ्या बाबींचा आम्ही विचार केला तर लक्षात येते आपल्याला की आम्ही ह्या विचारधारेची अशी उज्ज्वल परंपरा असणारी, अशी उज्ज्वल इतिहास असणाऱ्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो बंजारा समाज. परंतु त्यावेळेची परिस्थिती मात्र वेगळी होती. त्यावेळेला वसंतराव नाईक साहेबांसोबत कोण होते? जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं की जर महाराष्ट्र सुरक्षित राहील तर तो म्हणजे वसंतराव नाईकांच्या हस्ते किंवा त्यांच्या हातात, हे म्हणणं तेव्हाची लहान गोष्ट नव्हती. कारण आजही आपण जेव्हा बंजारा समाजाला एकवटण्याचं काम करतो आहोत तर मला माहिती आहे की हरिभाऊ काकांना किती कसरत करावी लागत असेल, राजेश भाऊंना किती कसरत करावी लागत असेल, संजय भाऊंना पण किती कसरत करावी लागत असेल. कारण हुशार समाज आहे हा. या समाजाला दिशेने घेऊन गेला तरी तो समाज त्याच पद्धतीने पुढे जाईल अशातला समाज नाहीये. कारण ह्या देशाला एक वैचारिक अधिष्ठान आहे. या समाजाला जे वैचारिक अधिष्ठान आहे ते अधिष्ठान जपण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतोय का, हे आत्मपरीक्षण ह्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही केलं पाहिजे असं मला सर्वांना सांगावंच वाटतं. कारण नुसतं जयंती पुण्यतिथ्या करून चालणार नाहीये. तर त्यांनी जे काम केले, आज आपण म्हणतो की बघा आता आमच्या महिला भगिनी नाही आहेत, पण महिलांच्या बाबतीत जेव्हा बोलायचं झाल्यास तेव्हा वसंतराव नाईक साहेबांनी पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण द्या म्हणून तेव्हा त्यांनी त्या गोष्टीची मांडणी पण केली आणि ती अंमलात पण उतरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड मान्य होत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तर आमच्या महिला भगिनींनी आमचा इतिहास आमच्या मुलांना सांगू नये का? आमचे वसंतराव नाईक कोण होते, आमचे सेवालाल महाराज कोण होते हे आम्ही सांगू नये का? जर आम्ही हे सांगितलं नाही तर आमची पुढची पिढी ह्या सगळ्या ज्ञानापासून वंचित राहील. कारण
या गोष्टीमध्ये तरुणांना एकवटणं महत्वाचं आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या भाऊंनी म्हटलं की जसं अधिकारी होणं ठीक आहे, आज मी पण एक अधिकारी पदावर आहे, अधिकारी होणं ठीक आहे, अधिकारी पदावर असल्यावर माणसाला काम करताना मर्यादा पडतात, परंतु कुठल्याही अधिकाऱ्याला शासनाने अशी कुठलीही मर्यादा घालून दिलेली नाही की तुमच्या शासनाच्या कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही समाजासाठी योगदान देऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने राजकारणातच यावं या मताची मी नाही. कदाचित माझं मत वेगळं असू शकतं, कारण प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. माझं मत वेगळं असू शकते की प्रत्येक व्यक्तीने राजकारणातच यावं असं मी म्हणणार, परंतु प्रत्येक व्यक्तीने जसं निलेश भाऊंनी म्हटलं तसं खारीचा जर वाटा उचलला तर त्या समाजाचं भलं रोखण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही, हे माझं या ठिकाणी विधान. म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही जेव्हा वसंतराव अभ्यासतो, आम्ही जेव्हा यशवंतराव अभ्यासतो, आम्ही जेव्हा सेवालाल महाराजांची जयंती साजरा करतो किंवा आम्ही वेगवेगळ्या आमच्या महापुरुषांच्या जेव्हा जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, तर आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जयंत्या पुण्यतिथ्यांना वेगळ्या वर्णावर नेता ह्यांच्या विचारांचं एक जरी मुद्दा आम्ही पुढे नेला आणि त्या एकच मुद्द्यावर जर आम्ही वर्षभर काम करत राहिलो आणि त्या एकच मुद्द्यावर आम्ही आमच्या सगळ्या राजकारण्यांना उतरवलं की आमचा एकच मुद्दा आरक्षणाचा असो या कोणताही असू दे, आमच्या रोजगाराचा प्रश्न असू दे, या आमच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न असू देत, आमच्या विद्यार्थ्याचा फेलोशिपचा प्रश्न असू देत, आमच्या मुलींच्या एज्युकेशनचा प्रश्न असू देत. कारण बऱ्याचदा जेव्हा मी आता बोलता बोलता एक सांगूनच जाते की अधिकारी म्हणून जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये व्हिजिटला जाते तर बहुतांश ठिकाणी आपले तांडे आहेत, परंतु मुलींचे बालविवाह आजही आपण रोखू शकलो नाही. आपल्या तांड्यावर एकच मानसिकता झालेली आहे की मुलींना जास्त शिकवायचं. आज जरी काही प्रमाणात म्हणते, काही प्रमाणात जरी मुली शिकलेल्या असतील तरी जास्तीत जास्त प्रमाणात जशा इतर समाजाच्या मुली शिकतात तसं आपण पाहत नाही. मी म्हणाले तेव्हा बोलता बोलता की आमचे माऊलीच फोटोग्राफर या ठिकाणी आहेत. मी म्हणाले मी किनवट तालुक्यातून आहे, छोट्याशा गावातून तांड्यातून, तेव्हा तर फार दुर्गम भागातून आणि तेव्हा रस्ते नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हा धाडस केलं माझ्या आजोबांनी शिकवण्याचं, म्हणून आज मी तुमच्या समोर एक अधिकारी महिला म्हणून उपस्थित राहिली आहे आणि तुमच्याशी संवाद साधते. म्हणून ही शिक्षण ही एक अशी किमया आहे, कारण मी त्या विभागात काम करते त्याच्यामुळे मला एक कळून चुकले की शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की त्या शिक्षणाचं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे की जो शिक्षण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणाला आमच्या तांड्यामध्ये कसं नेता येईल, आमची मुलं व्यसनाधीनतेपासून आम्हाला कशी दूर करता येईल, कारण मारबाप पितो तो मग पितो तो काही वेगळं, ही जे मानसिकताच ये माहिती खूप बाहेर काढतोय. कारण वो काळे गरज व्यक्ती वो काळे वो अनुषंगिक वातेनुसार वो महापुरुष जना काम करत चलेली. वसंतराव नाईक साहेब काळे वेगळी अवस्था होती. तो ये अवस्थाना पकडताना जर आपण विचार करायचा तो ही ध्यान लेचा की हा मूल विचारधारा हमार समाज स्थान पुचारेचा है. हमने मालूम से कि वसंतराव नाईक साहेब हमारे होतो, पण हमने ही मालूम से कि ये सब देणगी हमारच की हमार वसंतराव नाईक साहेब म्हणजे ये सेवा ते विचार करतो ना. कारण विरोधी पक्ष नेता सुद्धा आपलं सो करेवाळो व्यक्ती जना मृणालताई गोरेनं सुद्धा वो जना पुजदेन घेते, तो जना पुजदेन घेते, जना बोलून वसंतराव नाईक जना भेटे जना की ताई तुम्ही पुसतला गेलात, परंतु एक बहीण एका भावाच्या गावाला आली पण मला माहिती नाही. ही जे मधुर आत्मीयता होती, ही जी त्यांची आत्मीयता होती, तर आपण जर जांबुतराव धोटेंचं जर आपण वाचलं तर तुम्ही पण अभ्यासलं असेलच आहे. ते विरोधी पक्ष नेते आणि अनेकदा त्यांच्यावर टीका केली, कारण यवतमाळ जिल्ह्यातूनच आलेली ही सगळी मंडळी होती. मग त्याच्यामध्ये लोकनेते असतील तर ह्या व्यक्तींनी पण तेव्हा वसंतराव नाईक साहेबांना विरोध केला. विरोध नव्हता अशातला भाग नाही आहे, परंतु आजच्या राजकारणाची आणि तेव्हाच्या राजकारणाची स्थिती वेगळी होती अशातलाही भाग नाही, परंतु आमचे वसंतराव नाईक हे वेगळे होते. म्हणून त्यांनी त्या पद्धतीची किमया त्यांच्यामध्ये होती. म्हणून आपण इंदिरा गांधींना पण त्यांच्याविषयी आत्मीयता वाटायची. आणि जसं निलेश भाऊ म्हणाले तसं तेव्हाचे जे लालबहादूर शास्त्री होते त्यांना सुद्धा वसंतराव नाईकांविषयी तेवढीच आत्मीयता वाटत होती. म्हणजे असा एक व्यक्ती बंजारा समाजातला तेव्हा तांड्यापाड्यातून आलेला, ज्याला कुठलाही सपोर्ट नाहीये, ज्याला कुठलीही राजकीय वारसा नाहीये, असा व्यक्ती 11.25 वर्ष सलग, जे की इतिहास आतापर्यंत कुठल्याच समाजाच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी मोडलेला नाही, असा
असा व्यक्ती होऊन जाणं म्हणजे आमच्या समाजासाठी किती गौरवाची गोष्ट आहे. ज्यांनी पंचायत राजमध्ये, मी म्हणाले जसं की ज्यांनी पंचायत राजमध्ये आग्रह धरला की आमच्या महिलांना आरक्षण असलं पाहिजे. आपण पाहतो की जर आपण आपला पूर्वजांचा इतिहास पाहिला तर आपल्या नायकासोबत नायकिनीला सुद्धा अधिकार होता निवाडा करण्याचा. तर हे वसंतराव नाईक साहेबांना माहिती होतं. जर त्यांच्या आंतरजातीय विवाहाचा आपण जर विचार केला तर ते जातीयवादी नव्हतेच. त्यांनी आंतरजातीय विवाहाचा तेव्हा पुरस्कार केला आणि नुसता पुरस्कार केला नाही तर केलं पण आणि निभवलं पण. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आंतरजातीय विवाहामध्ये अनसक्सेस झालेले कुटुंब आज आपल्याला दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असा एक व्यक्ती की ज्याला म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेला आणि कुठल्याही गोष्टीला मर्यादाच नव्हती, अमर्यादित व्यक्ती की ज्यांनी समाजाला अशा वेगवेगळ्या योजना आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आणि त्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. बरोबरच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. नुसतं समाजासाठीच नाही, कारण त्यांच्याच काळात कृषी विद्यापीठ झाले, त्यांच्याच काळात औष्णिक ऊर्जा केंद्र आली, त्यांच्याच काळात जायकवाडीचं धरण आलं. ह्या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर असं पुरोगामित्व असलेलं नेतृत्व आमच्या समाजात जन्माला आलं. खरं म्हणजे हे आमच्या समाजाचं भाग्य आहे. परंतु त्यांना जसा बंजारा समाज पाहिजे होता तो समाज जर आपण घडवू शकलो, कारण पुढच्या पिढीसाठी ते त्यांनी दिलेलं एक योगदान आहे, ते जर आपण पुढे घेऊन गेलो नाही तर मात्र ते आपल्याला त्यांना जो अपेक्षित होता बंजारा समाज, कदाचित तो त्यांना अपेक्षित समाज दिसणार नाही. म्हणून ते कुठून तरी पाहत असतील तर ते लक्षात घेत असतील की बाबा ह्या सगळ्या समाजाला मी पुढे नेण्याचं काम केलं पण माझा समाज कुठेतरी एकवटल्या जाण्यामध्ये कुठेतरी मागे पडतो आहे, स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या जिद्दीसाठी लढाईमध्ये कुठेतरी कमी पडतो आहे. तर हे त्यांना न वाटता आपण त्या पद्धतीने कामकाज करूयात. खूप वेळ झालेला आहे, सरांचं लक्ष इकडेच की कधी ताईंचं संपत कधी कधी अशातला भाग नाहीये. पण बोलायला उभं राहिले तर असं वाटतं की बाबा इतक्या लांबून छत्रपती संभाजीनगरवरून आपण आलोय आणि काही का होईना आपल्यासमोर चारच लोक काय असेल पण ते विचार जर आपल्याला जे माहिती आहे आपणाशी जे जे ठावे ते इतराशी द्यावे हे आपण देत गेलो तर त्या पद्धतीने घरी जाऊन तुम्ही आमच्या बहिणींना सांगसाल. आली होती कुठेतरी सुनीताताई आणि ती असं सांगत होती, तर एवढंच सांगा त्यांना की बाबा आमच्या वसंतरावांच्या गोष्टी आमच्या मुलांना सांगा. रामायण महाभारत सांगितलं तर चांगलीच गोष्ट आहे, काही हरकत नाही. पण आमचे सेवालाल महाराज कसे होते, आमचे वसंतराव नाईक कसे होते, आमची मुल्लुकी बंजारन कशी होती, आमचे लक्की शाह बंजारा कसे होते, आमचं योगदान सिक्की इतिहासामध्ये कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या मुलांना सांगा अशी विनंती तुम्ही माझ्या वतीने त्यांना करसाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि जाता जाता फक्त एकच सांगते की बऱ्याचदा असं वाटते की दुसऱ्याने चांगलं करावं, मी बाजूला राहावं, मी कशाला चांगलं करू. असं खूपदा असं वाटून जाते की बाबा त्यांनी चांगलं केलं पाहिजे ना, म्हणजे दुसऱ्यांचे दुर्गुण आपण कायम काढत राहतो. म्हणून जाता जाता शेवटी एक शेर आपल्याला सांगते आणि थांबते. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ. जिंदगी में अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ. शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए, शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए, शायद तुमसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए. आपला जो विचार मंच आहे त्याने विचार मंचाने आम्हाला दोघा पती पत्नींना बोलवण्याचं धाडस केलं. राजेश भाऊंनी सरांना अगदी सक्त ताकीद दिली की सर तुम्हाला आम्ही खूपदा ऐकले, यावेळेला आम्हाला ताईंना ऐकायचंय आणि ताईंना बोलून द्या. तरी त्यांनी मला सांगितलं हो तूच बोल यावेळेला. म्हणजे हे महत्वाचं आहे की मी जे या ठिकाणी आज उभी आहे आणि तुमच्यासमोर खरंच बोलती आहे. MA सुरू असताना माझं लग्न झालेलं आहे, पण डॉक्टर अशोक पवारांनी स्वतः सोबत मला त्यांच्या सोबत त्यांनी नेलं आणि ती वाट दाखवली की तू पण काहीतरी करू शकते. आणि त्याच्यानंतरचा प्रवास हा इथपर्यंतचा आहे. आज महाराष्ट्र सेवेमध्ये काम करते आहे. असंच आपल्या पण लेकी बाळी शिको, आपल्या सुना शिको, आपल्या घरच्या भगिनी शिको, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. या विचार मंचाने आपलीच एक ताई आहे तिला बोलवा आणि आपल्यासमोर विचार मांडण्याची जी संधी दिली, आमचा जो आदरातिथ्य केला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.